मृत्यूगोलातील फटफटीवरची कसरत. मी खूप लहान होतो तेव्हा मला एक 3 चाकी सायकल घेऊन दिली होती. मी तिला चालवायला शिकलो, अगदी पटकन. मुळीच घाबरलो नाही. जणू काही सबंध आयुष्यभर मी सायकल चालवत होतो. आई म्हणाली, बघा, हा अगदी जन्मजात खेळाडू आहे. आणि बाबा म्हणाले, अगदी माकडासारखा बसतो. मी सायकल छान चालवायला शिकलो आणि सर्कसमधल्या विदूषकांप्रमाणे सायकलवरच्या वेगवेगळ्या कसरती करू लागलो. उदाहरणार्थ, पाठीमागच्या दिशेला मी सायकल चालवत न्यायचा आणि सीटवर झोपून कोणत्याही एका हाताने पायडल फिरवायचा. कधी उजव्या तर कधी डाव्या. पाय हवेत ठेवून एका बाजूने सायकल चालवायचा. हँडलवर बसून जायचा. डोळे मिटून हात सोडून चालवायचा. हातात पाण्याचा ग्लास धरून चालवायचा. थोडक्यात सर्व तऱ्हांनी मी सायकल चालवायला शिकलो. नंतर जेन्या काकाने माझ्या सायकलचं एक चाक काढून टाकले आणि तिला 2 चाकांची सायकल केली. मी परत पटकन दुचाकी सायकल चालवायला शिकलो. आमच्या आवारातील मुले मला जागतिक चॅम्पियन म्हणू लागली. माझे गुडघे सायकलच्या हँडलला आपटू लागले त्या काळापर्यंत मी ती सायकल चालवत राहिलो. तेव्हा मी मनाशी विचार केला की आता त्या सायकलपेक्षा मी मोठा झालो. माझे बाबा मला अस्सल सायकल केव्हा विकत घेऊन देतील ह्याची मी वाट पाहू लागलो. एक दिवस आमच्या आवारात एक सायकल आली. तो माणूस त्या सायकलवर बसला होता. तो पाय फिरवून सायकल चालवत नव्हता आणि सायकल चतुराप्रमाणे फर्र आवाज करत आपोआप जात होती. मला खूप आश्चर्य वाटले. सायकल आपोआप जात असलेली मी कधीही पाहिली नव्हती. फटफटीची गोष्ट वेगळी. मोटारीचे सुद्धा तसेच. पाण्यावरच्या वेगवान मोटारबोटी समजू शकतो, पण सायकल स्वतः? माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ह्या आपोआप चालणाऱ्या सायकलवरचा माणूस मिश्काच्या घराकडे आला होता. त्याने सायकल थांबवली. तो मोठा नव्हता, पण अगदीच तरुण मुलगा होता असे माझ्या ध्यानात आले. पन्हाळीपाशी सायकल टेकून तो घरात गेला. मी आ वासून तेथेच उभा राहिलो. एवढ्यात मिश्का आला. मी म्हणालो, आपोआप चालते, समजलं? मिश्का म्हणाला, आमचा पुतण्या फेद्या ह्याची आहे ती. इंजिन लावलेली सायकल. फेद्या तिच्यावर बसून आमच्याकडं कामासाठी आलाय. चहा पितोय. मी विचारले, ही इंजिनवाली सायकल चालवणं अवघड आहे? अगदी सोपं आहे, मिश्का म्हणाला. एकदा पायडल मारलं म्हणजे ती चालू होते. तिच्यातलं पेट्रोल 100 किलोमीटरपर्यंत पुरतं आणि वेग अर्ध्या तासाला 20 किलोमीटर. ओहो, कमाल आहे, मी म्हणालो. याला म्हणतात यंत्र. अशी सायकल फिरवायला किती मजा येईल. मिश्का मान हलवत म्हणाला, शक्य नाही. फेद्या ठार मारील, मुंडकं उडवील. हो, धोक्याचं आहे, मी म्हणालो. पण मिश्काने भोवती नजर टाकली आणि एकदम तो म्हणाला, आवारात कुणीही नाही आणि तू तर जागतिक चॅम्पियन. बैस, इंजिन चालू करायला मी तुला मदत करतो. तू एकदा पायडल फिरव. पुढं सगळं आपोआप चालेल. आवारात 2-3 चक्रा मार आणि मग आपण हळूच ती मोटारसायकल पहिल्या जागी ठेवून देऊ. फेद्या आमच्याकडं खूप वेळपर्यंत चहा पीत बसतो. निदान 2-3 ग्लास तरी ढोसतो. चल चल, मी म्हणालो. मिश्काने सायकल धरली आणि मी धडपडत तिच्यावर चढून बसलो. एका पायाचा अंगठा जेमतेम पायडलच्या टोकापर्यंत पोहोचत होता, तर दुसरा पाय मकरोनीप्रमाणे हवेत चोंबत होता. या मकरोनीच्या पन्हाळीला मी रेटा दिला आणि मिश्का शेजारून धावत ओरडला, पायडल दाब, दाब जोरात. मी सीटवरून अर्धे खाली घसरून पायडल दाबायचा प्रयत्न केला. मिश्काने हँडलवर काहीतरी पटकन फिरवले. एकदम इंजिन सुरू झाले आणि मी सुसाट निघालो. मी फिरू लागलो. आपोआप. पायडल दाबत नव्हतो, कारण पायच तिथपर्यंत पोचत नव्हते. फक्त तोल सांभाळावा लागत होता. फारच मजा वाटत होती. कानांमध्ये वारा शीळ वाजवत होता. भोवतालच्या सगळ्या गोष्टी भराभरा नजरेसमोरून सरकत होत्या. खांब, फाटक, बाकडे, पावसापासून आडोसा घ्यायच्या अळंब्या, वाळूचा चौकोन, झोपाळा, घरव्यवस्थापन कचेरी आणि परत खांब, फाटक, बाकडे, पावसापासून आडोसा घ्यायच्या अळंब्या, वाळूचा चौकोन, झोपाळा, घर व्यवस्थापन कचेरी आणि परत खांब. हँडल गच्च पकडून मी फिरत होतो आणि मिश्का माझ्या मागून धावत होता.
पण तिसऱ्या फेरीला तो ओरडून म्हणाला, मी दमलो, आणि खांबाला टेकून उभा राहिला. मी एकटाच फिरवू लागलो आणि मला खूप मजा वाटत होती. मोठ्या ऐटीत मी सायकलवर बसलो होतो. मृत्यूगोलात मी फटफटीवरच्या कसरती करतोय असं मला वाटत होते. गोरकी पार्कमध्ये एका धाडसी बाईने मृत्यूगोलात तशी फटफटी चालवलेली मी पाहिली होती. खांब, मिश्का, झोपाळा, कचेरी या सगळ्या गोष्टी माझ्यासमोरून खूप वेळपर्यंत भराभर सरकत होत्या. एकूण मजा आली होती. फक्त मक्रोनीसारख्या लोंबकळणाऱ्या पायाला हळूहळू मुंग्या येऊ लागल्या होत्या. अचानक मला कसे तरीच वाटायला लागले आणि हाताचे तळवे ओले झाले. थांबण्याची मला फार इच्छा झाली. मिश्कापाशी पोचल्यावर मी ओरडलो, पुरे थांबव. मिश्का माझ्यापाठी धावत ओरडला, काय? मोठ्यांदा बोल. मी ओरडलो, तू काय बहिरा बनलास? पण एव्हाना मिश्का दमला. तेव्हा मी आणखी एक फेरी मारली आणि ओरडलो, इंजिन थांबव मिश्का. तेव्हा त्याने हँडल पकडले. सायकल पुढे झेपावली आणि तो पडला. मी पुढे गेलो. बघतो तर खांबापाशी तो परत मला भेटला आणि ओरडत होता, ब्रेक लाव, ब्रेक लाव. मी त्याच्याजवळून भर्र पुढे गेलो आणि ब्रेक शोधू लागलो. पण ब्रेक कुठे होता हेच मला सापडेना. हँडलवरच्या वेगवेगळ्या तारा मी खेचून पाहिल्या, पण काहीही उपयोग नाही. इंजिन फरफरतच राहिले आणि माझ्या मक्रोनीवाल्या पायाला एव्हाना हजारो सुया खुपत होत्या. मी ओरडलो, मिश्का ब्रेक कुठे आहे? तो म्हणाला, मी विसरलो. तू आठवून बघ. ठीक आहे, आठवून बघतो. तोपर्यंत आणखी थोड्या चक्रा मार. तू लवकर आठव मिश्का, मी परत ओरडलो. मी पुढे गेलो आणि आता मला घेरी येऊ लागली. उकारी आल्यासारखे वाटू लागले. पुढच्या फेरीला मिश्का परत ओरडला, नाही आठवत, त्यापेक्षा तू खाली उडी मार. मी त्याला म्हणालो, मला ओकारी येते. असे काही घडणार याची जर मला आधी कल्पना असती तर मी सायकल मुळीच चालवली नसती. त्यापेक्षा पायी चालणे उत्तम, शपथ. परत समोर मिश्का ओरडत होता, झोपायची गादी आणली पाहिजे, म्हणजे तू गादीवर चालवत नाही आणि थांबव. तू कशावर झोपतोस? मी ओरडलो, घडीच्या कॉटवर. आणि मिश्का, तर मग पेट्रोल संपेपर्यंत फिरत राहा. मी एवढा चिडलो की जवळजवळ त्याच्या अंगावरच सायकल घालणार होतो. पेट्रोल संपेपर्यंत. कदाचित आणखी 2 आठवडे आवारात चक्रा माराव्या लागतील आणि आमच्यापाशी तर बाहुल्यांच्या थिएटरची मंगळवारची तिकीटे. आणि पाय बधीर झाला होता. त्या मूर्खाला मी किंचाळून सांगितले, तुमच्या फेद्याला लवकर घेऊन ये. तो चहा पितोय, मिश्का ओरडला. नंतर पिईल, मी कोकललो. ठार मारील, नक्की ठार मारील, मिश्का कबूल झाला. परत माझ्यासमोरून सगळे गरगर फिरले. खांब, फाटक, बाकडे, वाळूचा चौकोन, पावसापासून आडोसा घ्यायच्या अळंब्या, झोपाळा, कचेरी, मग त्या उलट कचेरी, झोपाळा, वाळूचा चौकोन, अळंब्या, बाकडे, खांब, आणि मग सगळी एकत्र खिचडी. छोटुकले घर, बाबांची कचेरी, झोपाळा, खांबाची कचेरी, झोपाळा, पावसाचे फाटक, अळंब्या. परिस्थिती फारच वाईट बनल्याचे माझ्या ध्यानात आले. दरम्यान कोणीतरी भक्कमपणे सायकल पकडली. यंत्र फरफरायचे थांबले आणि माझ्या टाळक्यावर एक सणसणीत टप्पल बसली. मला समजले की मिश्काच्या फेद्याने अखेर चहा पिऊन संपवला होता. मी पटकन पळून जायच्या बेतात होतो, पण जमले नाही, कारण मक्रोनीवाल्या पायात कट्यार खुपसल्याप्रमाणे वेदना झाली. तरीही मी भान राखून एका पायावर लंगडत फेद्यापासून जास्तीत जास्त लांब गेलो. त्याने माझा पाठलाग केला नाही. त्याने मला टप्पल हाणल्याबद्दल त्याचा मला राग आला नाही, कारण फेद्याने थांबवले नसते तर मी अजूनपर्यंत चक्रा मारत राहिलो असतो.